नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील फायनल अकाउंट हा टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत. पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 12 अकाउंटमधले कोणते कोणते चॅप्टर या ठिकाणी आले होते ते बघितलं होतं. त्यामधील पहिला जो चॅप्टर आहे त्यामधील पहिला टॉपिक फायनल अकाउंट हे आज आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात प्रथम फायनल अकाउंट म्हणजे नेमकं काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. द मीनिंग ऑफ द फायनल अकाउंट, द अकाउंट विच आर प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर आर क्लोज ॲज फायनान्शियल अकाउंट. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जे काही फायनल अकाउंट बनवलं जातं ते ॲकॅडमिक इयर संपल्यानंतर, जे ॲकॅडमिक इयर आपले हे 3 प्रकारचे आपण या ठिकाणी बघतो. त्यापैकी जनरल 31 मार्च आणि 1 एप्रिल या पद्धतीने जे काही आपलं ॲकॅडमिक इयर आहे ते क्लोज झाल्यानंतर आपण फायनल अकाउंट बनवत असतो किंवा आपण त्याला असेसमेंट इयर असंही त्या ठिकाणी म्हणत असतो. ते क्लोज करत असताना आपल्याला 3 स्टेप या ठिकाणी बघावं लागत असतात. त्यामध्ये सगळ्यात पहिली म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. त्यानंतर त्या 3 कन्सेप्टपैकी पहिली कन्सेप्ट जी येते ती म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट. त्याला आपण व्यापारी परिपत्रक या पद्धतीने म्हणू शकतो. त्याचं मिनिंग या ठिकाणी आपण बघू. ट्रेडिंग अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. इट इज पार्ट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. It is generally prepared to find gross profit or gross loss of the business during the financial year. म्हणजे हे जे काही व्यापारी परिपत्रक ट्रेडिंग अकाउंट हे वर्ष संपल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधून काढण्याचं काम या ठिकाणी करत असतो. त्याला आपण ढोबळ नफा किंवा ढोबळ लॉस असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. ट्रेडिंग अकाउंटला 2 बाजू येतात. त्यापैकी पहिली जी बाजू आहे ती डेबिट बाजू आणि दुसरी जी बाजू आहे ती क्रेडिट बाजू. तर डेबिट बाजूमध्ये ओपनिंग स्टॉक, परचेस रिटर्न, व्हेजेस हे आयटम त्या ठिकाणी येत असतात. त्यानंतर कॅरेज इनवर्ड, रॉयल्टी हे आयटम त्या ठिकाणी येतील. त्याच पद्धतीने जी काही दुसरी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूमध्ये सेल्स रिटर्न हे आयटम त्या ठिकाणी येत असतात. आणि त्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हे आपल्याला त्या ठिकाणी सापडत असतं किंवा आपण शोधून काढत असतो. त्यानंतर मिनिंग ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच नफा की तोटा हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं असतं. आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट ढोबळ नफा आपल्याला त्या ठिकाणी मिळायचा. तसं आता प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपल्याला नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला शोधायचा असतो. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ओपन विथ ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस फॉर द ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे जे काही ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस असेल तो आपण ट्रान्सफर किंवा कॅरी फॉरवर्ड कुठं करत असतो, तो प्रॉफिट अँड लॉसला करत असतो. आणि प्रॉफिट अँड लॉसला तो कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा डेबिट साईडला जर ग्रॉस प्रॉफिट असेल तर आपण क्रेडिट साईडला आणि ग्रॉस लॉस असेल तर डेबिट साईडला या पद्धतीने आपण ग्रॉस प्रॉफिटचे इफेक्ट हे प्रॉफिट अँड लॉसला करत असतो. त्यामध्ये ही 2 बाजू येत असतात प्रॉफिट अँड लॉसला, एक डेबिट साईड आणि दुसरी क्रेडिट साईड. तर डेबिट साईडला हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येत असतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मग सॅलरी असेल, डिस्काउंट असेल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असेल, इन्शुरन्स असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, इंटरेस्ट असेल, बॅड डेब्ट्स असेल, डिप्रिशिएशन असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल. अशा पद्धतीने हे जे काही आयटम आहेत हे डेबिट साईडला येत असतात प्रॉफिट अँड लॉसच्या. आणि क्रेडिट साईडला
जे आयटम येतात ते म्हणजे इनडायरेक्ट इन्कम. मग त्यामध्ये इंटरेस्ट असेल, डिस्काउंट असेल, हे जे काही आयटम आहेत ते इनडायरेक्ट स्वरूपाचे आहेत, किंवा रेंट रिसिव्ड असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल, इंटरेस्ट रिसिव्ड असेल, हे जे आयटम आहेत हे कुठे येत असतात, तुमचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येत असतात. त्यानंतर शेवटचा जो काही आपला आहे त्यामध्ये आपण बॅलन्स शीट बघत असतो. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे. इट इज नॉट ॲक्च्युअली ऑन अकाउंट, स्टेटमेंट शोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस पर्टिक्युलर डेट. म्हणजे जे काही वर्ष संपल्यानंतर हे फायनल अकाउंट बनवलं जातं. वर्षाच्या शेवटी म्हणजेच असेसमेंट इयर संपल्यानंतर आर्थिक वर्षाची जी काही आपली पोझिशन आहे, म्हणजेच आपण त्याला आपल्या बिझनेसचा आरसाही म्हणू शकतो, तो बघितल्यानंतर आपल्याला किती फायदा झाला, किती लॉस झाला, किंवा आपल्याकडं असलेली इयर एंडिंग म्हणजे वर्षाच्या शेवटची किती शिल्लक आहे, हे आपल्याला या बॅलन्स शीटमध्ये लक्षात येत असतं. म्हणजेच आपण व्यवसायाचा आत्मा ही आपण त्याला म्हणू शकतो, कारण आपण ते बघितल्यानंतर आपल्याला 0 मिनिटात त्या व्यवसायाची किंवा त्या कंपनीची पोझिशन आपल्याला लक्षात येत असते. तर त्यालाही 2 साईड येतात. त्यामध्ये पहिली जी साईड येत असती ती ॲसेट साईड, म्हणजे तिला आपण मालमत्ता असंही त्या ठिकाणी म्हणतो. त्यामध्ये फिक्स ॲसेट्स, करंट ॲसेट्स, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी येत असतात. त्यानंतर लॅबिलिटी साईडला, म्हणजेच आपली जी काही देयता आहे त्या देयतेच्या बाजूला फिक्स लॅबिलिटी, करंट लॅबिलिटी आणि कॉन्टिजेंट लॅबिलिटी ह्या त्या ठिकाणी म्हणजेच देणी हे येत असतात. आणि लास्टला बॅलन्स शीट हे आपलं क्लोज होत असतं. अशा पद्धतीने फायनल अकाउंटचं ह्या 3 विभागामध्ये त्याचं डिव्हायडेशन या ठिकाणी त्यांनी करून दिलेलं आहे. यानंतर आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम हा अभ्यासणार आहोत. तो अभ्यासत असताना हे 3 टॉपिक्स समजणं अतिशय महत्त्वाचं होतं. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तुमचं लास्टला बॅलन्स शीट. म्हणजेच याच्या कोणत्या साईटला काय येतं, ज्या पद्धतीने आपण बाजार करतो. बाजार करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची जी काही कन्सेप्ट असते ती म्हणजे आपली पिशवीशिवाय आपण बाजार करू शकत नाही. मग ज्यावेळेस आपण बाजार करतो आणि घरी येतो त्यावेळेस पुढची जी प्रक्रिया असते आपली ती म्हणजे बाजार निवडण्याची. कारण का तर त्या पिशवीमध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या असतील, फ्रूट्स असतील, हे सर्व काय केलेलं असतं, एकत्र केलेलं असतं. त्याच पद्धतीने फायनल अकाउंट शिकत असताना आपल्याला प्रश्न समजून घेणं महत्त्वाचं आहे. जसं आपण पिशवीमध्ये अनेक फ्रूट्स, भाजीपाले हे आपण त्याच्यामध्ये असतं, तसंच आपल्याला प्रश्न येतो ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सला हे 2 स्वरूपाचं यायचं. त्याला ही 2 बाजू येतात, एक डेबिट बाजू, एक क्रेडिट बाजू. ज्या काही त्या 2 बाजू येतात त्याच्यामध्ये एक लेजर पद्धतीने येतं आणि एक जर्नल पद्धतीने येतं. तर आता हे जे आलेलं आहे किंवा आपण जे आपल्या स्क्रीनवर बघतोय ते लेजर पद्धतीचं आहे. लेजर पद्धतीमध्ये हे ट्रायल बॅलन्स आलेलं आहे. जर आपल्याला प्रश्नच समजला नाही विद्यार्थी मित्रांनो तर आपण तो सॉल्व करू शकत नाही. त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं जे काही आहे ते फायनल अकाउंट आपण बघतोय. आणि फायनल अकाउंटला ॲडजस्टमेंट ही या ठिकाणी येत असतात, त्याही आपण या ठिकाणी बघणार आहोत.